Hello, all of you. Welcome to our English class. Today we are going to see that is 2.6 Great Scientists have a questioning mind. याचाच अर्थ असा आहे की महान जे काही शास्त्रज्ञ असतात त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न क्रिएट होत असतात किंवा त्यांचं मनच असं चौकस असतं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांनी काहूर केलेलं असतं आणि या प्रश्न किंवा जी काही प्रश्न पडलेले असतात त्याचं उत्तर शोधण्यासाठी ते धडपड करतात आणि उत्तर शोधल्यानंतरच म्हणजेच काय तर काहीतरी वेगळा शोध लागतो. तो सगळ्यांसाठी एक नवीन असतो, काहीतरी देणारा असतो. म्हणूनच म्हटलं गेलं आहे ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड, म्हणजे महान शास्त्रज्ञांचे मन हे चौकस असते. आता आपण इंट्रोडक्शन जो लेसन लिहिला आहे, ज्यांनी याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांची माहिती या ठिकाणी दिली ती बघूया आपण. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया फ्रॉम 2002 टू 2007. 2002 म्हणजे 2002 ते 2007पर्यंत. सातमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे प्रेसिडेंट होते. He was awarded Bharat Ratna for his contribution to scientific research and modernization of डिफेन्स टेक्नॉलॉजी इन इंडिया. मग त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे काही होतं सायंटिफिक रिसर्चमध्ये, जे काही रिसर्च करायचे किंवा मॉडर्नायझेशन ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी, जी काही डिफेन्स टेक्नॉलॉजी होती भारताची, त्याच्यामध्ये असलेला सहभाग, त्याच्यामध्ये असलेले जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्यासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. ही लव्ड चिल्ड्रन, त्यांना मुलं खूप आवडायची. हिज बुक्स अँड आयडियाज हॅव इन्स्पायर्ड मेनी यंग इंडियन्स. इन दिस पॅसेज ही टॉक्स अबाउट अनादर ग्रेट इंडियन सायंटिस्ट CV रामन. आता याच्यामध्ये CV रामन यांच्याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्यांना मुलं खूप आवडायची आणि त्यांच्याकडे असलेल्या ज्या काही बुक्स होते, फॉर एक्झाम्पल विंग्ज ऑफ फायर, अग्निपंख, असे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं किंवा त्यामधल्या ज्या काही त्यांच्याकडे असलेल्या आयडियाज, या कल्पनेने म्हणजे प्रत्येक जे काही यंग इंडियन्स असतील, जे तरुण भारतीय लोक आहेत, ते इन्स्पायर व्हायचे, त्यांना स्फूर्ती मिळायची. आता आपण जो आहे लेसन ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी डॉक्टर CV रामन किंवा जे काही सायंटिस्ट आहे CV रामन यांच्याविषयी काय लिहिले ते आपल्याला या लेसनमध्ये बघायचे. तर चला तर मित्रांनो, तर लेसनला स्टार्ट करूया. Great scientific minds are restless with questions. They keep asking, why does this happen? Can I make it better? Or what more can this do? आता ग्रेट सायंटिफिक माइंड्स म्हणजेच काय, महान जे वैज्ञानिक मनं असतात, दॅट इज आर रेसलेस. त्यांना अजिबात आराम नसतो विथ क्वेश्चन्स, बिकॉज दे हॅव अ मच ऑफ क्वेश्चन्स. देअर माइंड क्रिएट्स अ मच ऑफ क्वेश्चन्स. त्यांचं मन वेगवेगळे प्रश्न क्रिएट करत असतं. म्हणून त्यांच्या या प्रश्नांमुळे त्यांचं मन कसं असं तळमळत असतं, त्याला आराम नसतो. मग ते काय विचारत असतात बघा, दे कीप आस्किंग. ते काय विचारतात, वाय डज दिस हॅपन, असं का घडलं? कॅन आय मेक इट बेटर, मी याच्यामध्ये काही करू शकतो का, काही सुधारणा करू शकतो का, चांगलं करू शकतो का, किंवा व्हॉट मोर कॅन दिस डू, किंवा याच्या आधारे अजून काय करता येईल. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ ग्रेट सायंटिस्ट who lived in the same era as Einstein but about 5,000 kilometers east of Germany in India. आता या ठिकाणी आपल्याला एक अभ्यास करायचा, किंवा आपण या ठिकाणी लेटेस्ट स्टडी अभ्यास करूया. कोणता? एक महान असा शास्त्रज्ञ की जो आइन्स्टाईनच्या काळात, पण जर्मनीच्या पूर्व दिशेला, मीन्स दॅट ईस्ट ऑफ जर्मनीच्या पूर्वेला 5,000 किलोमीटरवर भारतात राहत असत. त्याच्या जीवनाचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, असं डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतायत. बघा, बॉर्न इन तिरुचिरापल्ली in southern India in the year 1888.
रामन ग्रू अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. म्हणजे 1888मध्ये 1888मध्ये दक्षिण भारतात जे काही तिरुचिरापल्ली येथे महान असा जो काही शास्त्रज्ञ आहे, ग्रेटेस्ट, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया, म्हणजे भारतातील अतिशय महान असं शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून त्यांचा या ठिकाणी जन्म झाला किंवा ते उदयाला आले. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकॉस्टिक्स. आता अगदी म्हणजे खूप ब्राईट होते, अतिशय हुशार असे विद्यार्थी होते अगदी स्टार्टपासून, सुरुवातीपासूनच. त्यांचा जो काही इंटरेस्ट होता तो ऑप्टिकल सायन्स म्हणजे काय, दृकशास्त्र आणि ॲकॉस्टिक म्हणजे श्रवणशास्त्र, जे ऐकण्याशी रिलेटेड, त्याला म्हणतात श्रवणशास्त्र, याच्यामध्ये त्यांचं खूप इंटरेस्ट होता. दिस इज वॉट परहॅप्स लेड हिम टू डिस्कवर दॅट द मृदंगम अँड द तबला प्रोड्यूस मोर मेलोडियस साऊंड्स दॅन एनी अदर परकशन इन्स्ट्रुमेंट. आता मृदंगम म्हणजे मृदंग आणि तबला म्हणजे तबला, हे माहितीच आहे आपल्याला. दॅट इज अ गिवन इयर परकशन इन्स्ट्रुमेंट. आता परकशन इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ताल ठेका धरून आपल्याला वाजवता येतं ना, ते तालवाद्य, त्याला म्हणतात परकशन इन्स्ट्रुमेंट. आता दिस इज वॉट परहॅप्स लेड हिम टू डिस्कवर दॅट मृदंगम अँड द तबला प्रोड्यूस मोर मेलोडियस साऊंड्स. म्हणजेच काय, कदाचित यामुळेच त्यांनी असा शोध लावला, त्यांना आवडायचं दृकशास्त्र म्हणजे ऑप्टिकल सायन्स अँड अकॉस्टिक, जे श्रवणशास्त्र होतं तेच त्यांना खूप आवडायचं आणि त्यामुळेच त्यांनी असा शोध लावला की इतर कोणत्याही तालवाद्यापेक्षा मृदंग आणि तबला, ज्याच्यामध्ये अधिक कर्णमधुर असा ध्वनी निर्माण होतो, means that this tabla or a mridangam produced more melodious sounds than any other percussion instrument. जे काही वेगळे वाद्य आहे, तालवाद्य आहे, त्याच्यापेक्षा जास्त कशातून मेलोडियस साऊंड निघतो, मृदंग आणि तबल्यामधून. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स, बी इट अ फ्लावर, बटरफ्लाय ऑर जेम. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. आता या ठिकाणी जे काही रंगीबेरंगी वस्तू होत्या ना, कलरफुल थिंग्स, त्याचं त्यांना खूप आकर्षण वाटत असे. म्हणजे एखादं मग रादर फ्लावर असेल, एखादं फूल असेल, एखादं बटरफ्लाय फुलपाखरू असेल किंवा एखादं रत्न असेल, खूप आकर्षण वाटायचं. ही केप्ट सिकिंग नॉलेज म्हणजेच काय, अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम, जे काही त्यांच्या आजूबाजूला आहे, त्यांच्या परिसरातल्या प्रत्येक वस्तूची त्यांना माहिती मिळवायची किंवा त्याचा ते प्रयत्न करायचे. केप्ट सिकिंग. ही became a scholar in sound and sound related physics. One day, a ship sailed from the port of London towards Calcutta. On board was young C.V. Raman, who had delivered a lecture on the acoustic of the violin in London. He became a scholar in sound and sound related physics. ध्वनी जे काय आहे, साऊंड आणि साऊंड रिलेटेड फिजिक्स म्हणजे ध्वनीविषयक भौतिकशास्त्र, यामध्ये ते काय झाले होते, व्हेरी स्कॉलर, एक अभ्यासू असे विद्वान झाले. मग एके दिवशी काय झालं, वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम अ पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कॅलकटा. एके दिवशी लंडन पोर्टमधून किंवा लंडन बंदरामधून कलकत्त्याच्या दिशेला एक जहाज समुद्रावरून प्रवास करीत निघालं. त्या ठिकाणी कोण होतं, that is, on board was young C.V. Raman, who had delivered a lecture on the acoustic of the violin in London. मग त्या ठिकाणी त्या जहाजात होते डॉक्टर C.V. रामन, डॉक्टर नाहीत, तरुण जे काही C.V. रामन होते. अँड रामन हे व्हायोलिन या वाद्याचे जे काही या वाद्याचं ध्वनीशास्त्र या विषयावर लंडनमध्ये त्यांनी व्याख्यान दिलं होतं. ही वॉज नाव on the ship's deck gazing at the blue waters of the ocean. अगदी म्हणजे डेक म्हणजे जहाजाचा जो काही मजला असतो
त्या पहिल्या मजल्यावर ते आता उभे होते आणि समुद्राच्या अथांग निळ्या पाण्याकडे ते काय बघत होते? गेझिंग ॲट द ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशन. अथांग अशा निळ्या पाण्याकडे ते बघत होते, पाहत होते. As he glanced up at the sky, which of the same shade as the ocean, a series of questions popped up in his head. मग बघा, त्यांनी ज्यावेळी समुद्राकडे पाहिलं त्यावेळी जाणवलं की समुद्रासारखीच रंगछटा असलेल्या आकाशाकडे त्यांनी निरखून पाहिलं. म्हणजे समुद्राचं जो काही रंग होता तो पण त्यांना ब्ल्यूज दिसला आणि आकाशाचा रंगसुद्धा ब्ल्यू दिसला. आणि मग त्याच वेळेला त्यांच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न उभे राहिले. मग प्रश्न कोणते होते? वाय आर बोथ द सी अँड द स्काय ब्ल्यू इन कलर? व्हॉट इज द सायन्स बिहाइंड दिस अकरन्स? त्यांच्यामध्ये डोक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आले. पहिला असे प्रश्न होते बघा, समुद्र आणि या आकाश यांचा रंग निळा का? दोघांचाही रंग निळा का? मग याच्यामागे काय विज्ञान आहे? या घटनेच्या मागे कोणते विज्ञान आहे असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. His mind seemed to suggest that the reason could be the scattering of light by water molecules. However, his theory was yet to be proved scientifically. मग त्यांचं मन जे काही सांगत होतं ना ते असं सूचित करत होतं की पाण्याचं जे काही वॉटर मॉलिक्युल्स आहे, पाण्याचे परमाणू, त्या पाण्याच्या परमाणूंकडून होणारे प्रकाशाचं विकिरण हेच या रंगसाम्याचं कारण असावं. दॅट इज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स. त्याला म्हणतात पाण्याच्या जे काही पाणी आहे त्या पाण्याच्या मॉलिक्युल्सकडून प्रकाशाचं स्कॅटरिंग होणं म्हणजे विकिरण होणं म्हणजेच एकसारखा त्या पाण्याला आकाशाचा रंग प्राप्त झाला असावा असं त्यांना वाटलं. तथापि ही जी काही थिअरी होती, हा जो काही सिद्धांत होता, वॉज येट टू बी प्रूव्ड सायंटिफिकली, हा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व्हायचा होता. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiments to prove his theory. जसं जहाज कलकत्त्यापाशी आलं आणि पटकन हे जे काही सायंटिस्ट होते सी.व्ही. रामन पटकन त्याच्यातून बाहेर पडले आणि आपला जो काही सिद्धांत होता तो सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने ते बाहेर आले, त्या ठिकाणी ते गेले. हिज रिसर्च इन ऑप्टिक्स, द सायन्स ऑफ लाईट, रिझल्टेड इन द डिस्कवरी ऑफ द रामन इफेक्ट. जे काही दृकशास्त्रातील त्यांचं जे काही संशोधन होतं त्या संशोधनाचा परिणाम म्हणून रामन परिणामाचा शोध लागला. ही अनाउन्स्ड इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. The discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. It was the first time this prize was awarded to an Asian. The day he discovered the Raman effect, 28 February, was later declared as a National Science Day. 28 फेब्रुवारी हा आपला राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो बघा. यांच्यामुळे सी.व्ही. रामन यांच्यामुळे. कारण मार्च 1928 त्यांनी अशी घोषणा केली की जो त्यांनी शोध लावला त्याची त्यांनी घोषणा केली. ही डिस्कवर्ड वन हिम द नोबल प्राईज. या शोधाने त्यांना 1930 सायंटिफिक वर्ल्ड जे होतं त्या सायंटिफिक वर्ल्डमध्ये नोबल पारितोषिक मिळवून दिलं या पूर्ण शोधाने त्यांना. आणि हे नोबल पारितोषिक कोणत्याही एशियन किंवा आशियाई व्यक्तीला अजूनपर्यंत मिळालं नव्हतं आणि पहिल्यांदा एका आशियाई व्यक्तीला हे पारितोषिक प्रदान करण्यात आलं. ही पहिलीच वेळ होती.
म्हणजेच त्यांनी रामन इफेक्ट शोधून काढला, रामन परिणाम शोधून काढला आणि तो पण 28 फेब्रुवारी या दिवशी. म्हणून हाच दिवस नॅशनल सायन्स डे म्हणून डिक्लेअर करण्यात आला, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित करण्यात आला. इवन बिफोर दिस his contribution to the science of optics had been acknowledged and he was elected fellow of the Royal Society in 1924. मग याआधी जे काही दृकशास्त्र होतं किंवा या दृकशास्त्रामधील त्यांचं जे काही योगदान होतं त्याला मान्यता मिळाली, त्यांना मान्यता मिळाली होती आणि 1924मध्ये 1924मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो किंवा सभासद म्हणून निवड झाली. You would have learnt about the Raman effect in detail at school, but do you know the discovery subsequently helped in determining the internal structures of some 2000 chemical compounds? आता तुम्ही रामन इफेक्ट यू वुड हॅव लर्न्ड अबाउट, तुम्ही रामन जे काही इफेक्ट आहे, रामन परिणाम आहे याबाबत शाळेत तपशीलवार शिकला असालही. पण डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्याला म्हणतात, पण तुम्हाला हे माहीत आहे का की या शोधाने नंतरच्या काळात सुमारे 2000 जे काही केमिकल कंपाऊंड आहे, रासायनिक संयुग आहे, या रासायनिक संयुगांची आंतरिक संरचना निश्चित करण्यात सहाय्य केलं. अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रामन यूज टू प्रूव्ह हिज थिअरी वॉज अ मीजली 200 रुपीज. आणि हा जो काही सिद्धांत सिद्ध करण्यासाठी रामन यांनी जे काही इक्विपमेंट म्हणजे जी काही साधन सामग्री वापरली त्याची किती किंमत होती तुम्हाला ठाऊक आहे का? तर ती फक्त होती ओनली, दॅट इज जस्ट ओनली मीजली म्हणजे ओनली शुल्लक 200 रुपये, फक्त 200 रुपये. Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. रामन असं म्हणजे स्ट्रॉंगली फेल्ट दॅट, त्यांचं असं ठाम मत होतं की ज्या काही सायंटिफिक प्रॉब्लेम असतील, जे काही वैज्ञानिक समस्या असतील त्या जर सोडवायच्या असतील तर आपल्याला प्रयोगशाळामध्ये अडकून पडता कामा नये. म्हणजेच काय, प्रयोगशाळामध्येच कोंडलेले असू नये. दे शूड रिसर्च अराउंड देमसेल्स अँड फाइंड दोज आन्सर्स इन अकॉर्डन्स विथ नेचर. त्यांनी काय केलं पाहिजे, स्वतःच्या परिसरामध्ये शोध घेतला पाहिजे, निसर्गाला अनुसरून उत्तरे शोधली पाहिजे. For the essence of science lies in independent thinking and hard work and not in equipment. How true! Though the oceans and the sky have always been blue in color, it needed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. कारण विज्ञानाचे जे काही सर्वस्व आहे स्वतंत्र विचारात आणि कष्टात असतं. कोणत्याही इक्विपमेंट म्हणजे साधन सामग्रीमध्ये मिळत नाही. हे अगदी खरं आहे. किती खरं आहे हे, म्हणजेच काय, समुद्र आणि आकाश हे रंगाने जरी कायम निळेच होते तरी त्यामागचं कारण शोधण्यासाठी सायंटिफिक आउटलुक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जे काही जिज्ञासू मनाची गरज असते, म्हणजे क्वेश्चनिंग माइंडची गरज असते. जिज्ञासू म्हणजे ज्याला प्रश्न पडतात, असा प्रश्न CV रामन यांना पडला होता. आणि म्हणून त्यांनी शोधून काढलं की जे काही वॉटर मॉलिक्युल्स आहे ते वॉटर्स मॉलिक्युल्स किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईट ऑफ द वॉटर मॉलिक्युल्स यामुळे त्या पाण्याचा रंग आकाशासारखा निळा दिसतो. हे याच्यावरून आपल्याला कळालं. आय थिंक मुलांनो, हा जो काही लेसन आहे ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड तुम्हाला नक्कीच कळाला असेल. ओके, सी यू अगेन इन द नेक्स्ट सेशन्स. टिल बाय बाय. थँक यू.